मंडळी आजच्या भागामध्ये जी साबी असते ती कोर्टामध्ये येते. तिच्यावर वकील खूप घाण-घाण आरोप करतात. पण तिथं पुराव्या वाचून तिच्यावर आरोप होतात. केस चालूच असते कोर्टामध्ये. पण इकडं जो सत्य असतो तो पुरावा शोधत असतो आणि सत्याला पुरावा सापडतो. सापडल्यानंतर तो लगेच मंजूला व्हिडिओ कॉल करतो आणि सांगतो, "हे बघा मंजू वाघमारे, तुम्हाला खूप महत्त्वाची बातमी सांगायची आहे." जर जो हे बघा तुम्ही, मी तुम्हाला फोटो दाखवतो हे सगळं बघा. त्यानंतर मंजू बघते आणि मंजूचा डाऊट क्लिअर होतो, की जो अंगज आहे तोच मी ज्या म्हणजे मंजू ज्याला शोधायला आली होती, तोच हा अंगद आहे असं तिला समजतं. त्यानंतर सर्वजण शॉकमध्ये जातात आणि त्यानंतर अंगदचा पिच्छा करत-करत त्याच्या घरापर्यंत ते पोहोचतात. तिथं धैर्यला वाघमाऱ्याला काही कागदपत्र सापडतात आणि त्या फाईलवरून जो धैर्य असतो, तो ती फाईल स्वतःकडे ठेवतो जेणेकरून वाघमारे निर्दोष मुक्तता होईल आणि तिथून तो निघून जातो. दुसरीकडं जी मंजू असते ती भास्कर आणि विलासच्या पाठीमागे लागते आणि ते तिकडं जातात अंगदला इथून पाठवण्यासाठी बाहेरच्या देशामध्ये म्हणून बॅग घेऊन जातात. मंजू त्यांचा पिच्छा करते आणि एका ठिकाणी बॅग टाकून भास्कर आणि विलास निघून जातात. मग तिथं जी मंजू असते तिथं जाते आणि तिथं बघते तर भास्कर आणि विलास बॅग टाकून गेल्यानंतर अंगद तिथं येतो आणि ती बॅग घ्यायला लागतो. त्यावेळेस तिथं वाघमारे येतात आणि त्याला पकडायला लागतात आणि त्याला मारतात. सर्वजण मारतात. सर्व जे आलेले असतात ते सर्व मारतात बाया आणि त्यानंतर तिथून अंगच पळ काढतो. रस्त्याने खूप पळतो-पळतो एका मंदिरात जातो आणि तिथं अखेर त्याला ते पकडतात. इकडं सावीची केस कोर्टामध्ये सुरू असते आणि त्यानंतर जी सावी असते तिच्यावर आरोप होतात. सावी नाईलाजाने कबूल करते, की मी हे सगळे गुन्हे मीच केले आहे. त्यामुळे तिथं धैर्य येतो आणि ही फाईल जज साहेबांना दाखवतो. जज साहेब बोलतात, "ठीक आहे." यावर पण दुसरा वकील बोलतो, "यावरून तर सावी निर्दोष होऊ शकत नाही. हे तर दुसऱ्या केसचे नाही कागदपत्र आहे." त्यानंतर तेवढ्यात ज्या मंजून त्या असतात, त्या सर्वजण त्या अंगदला घेऊन कोर्टात येतात आणि मग अंगद जो असतो तो सगळं काही कबूल करतो आणि सांगतो, "सावीनं माझ्यासोबत कुठलीही जबरदस्ती केली नाही. मीच तिला फसवलं आहे," असं कबूल करतो. त्यानंतर कोर्टाकडून अंगदला शिक्षा होते. आता पुढील भागात काय होतं हे बघायला चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.